नमस्कार मित्रांनो, अनिताज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक वेगळ्या पदार्थाची भाजी बनवून दाखवणार आहे। या आहेत पोपटीच्या शेंगा, म्हणजे पोपटी वाल याला म्हणतात। आज मी तुम्हाला याच्या दाण्यांची भाजी बनवून दाखवणार आहे। यासाठी मी ते दाणे सोलून घेतलेले आहेत आणि त्यांना आता मी हळद मीठ टाकून कढईमध्ये एक पई तेलामध्ये परतून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे 5 ते 10 मिनिटं या शेंगा आपण शिजवून घेणार आहोत। 1 ग्लास पाणी टाकून त्या आपण थोड्याशा शिजवून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण आता मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे आलं लसूण घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, 1 मोठा कांदा, जिरे 1 चमचा घेतलेला आहे, ते आपण वाटून घेणार आहोत। त्याच्यासोबतच मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा मी बारीक करून घेतला आहे। आता बघूया आपले दाणे शिजलेत का। आपले दाणे शिजलेले आहेत। आता आपण हे शिजलेले दाणे वेगळे काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये 3-4 पळ्या तेल घेऊन मसाला त्याच्यात आपण वाटलेला मसाला घालून घेऊ। तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे, कारण आपण कच्चा मसाला वाटलेला आहे, तर तेल चांगलं तापल्यामुळे आपला मसाला लवकर परतला जाईल चांगल्या प्रकारे। त्यामुळे मी इथे चांगलं कडक तेल तापवून घेतलेलं आहे। आता 10 ते 15 मिनिटं आपण मसाला चांगला परतून घेऊ। त्याच्यानंतर वाटलेला टोमॅटो त्याच्यात घालून घेऊ आपण आणि ते सुद्धा टोमॅटो सुद्धा आपण त्याच्यात चांगलं शिजू देणार आहोत, कारण हा मसाला कच्चा असल्यामुळे त्याला शिजायला थोडा वेळ लागतो। आता आपला मसाला चांगला झालेला आहे। हे बघा, त्याला वरती असं तेल आलेलं आहे। आपण सुके मसाले घालून घेऊ। मी 1 गरम मसाला छोटा चमचा, 1 छोटा चमचा हळद, धने पावडर, तसंच 2 मोठे चमचे मी लाल तिखट घातलेला आहे इथे, आणि कांदेशी मसाला मी वापरत आहे इथे। बघू शकता तुम्ही, छान असं परतून घ्यायचं आहे। आपले सुके मसालेही छान मसाल्यात होऊ द्यायचे। आता आपला मसाला चांगला झालेला आहे। हे बघा, त्याला छान असं तेल आलेलं आहे वरती। आता त्याच्यामध्ये आपण शिजवलेले पोपटी वालाचे दाणे घालून घेऊ। तुम्हाला वाटत असेल त्याच्यात थोडं पाणी घालणार आहोत आपण। मी 1 ग्लास इथे पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर 5 मिनिटं फक्त आपण याला चांगली उकळी येऊ देणार आहोत। म्हणजे आता आपली भाजी तयार झालेली आहे। 1 चमचा मीठ घातलं होतं, त्यामुळे मी इथे कमी मीठ घालत आहे। तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता। हे बघा, आता आपली भाजी चांगली झालेली आहे। आता मी त्याच्यात गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मी त्याच्यात घालणार आहे। ही पोपटी दाण्यांची भाजी खूप छान लागते चवीला। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। ती चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता। मी इथे पापड मुळासोबत घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या प्रकारे जशी तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही ती भाजी खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास अनिताज किचन रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।